हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील चालू घडामोडीवर आधारित IMP असे 25 प्रश्न पाहणार आहोत. आणि मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर आधारित हे प्रश्न आहेत. आणि लिपिक, शिपाई, चालक सगळ्याच पदांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि चालू घडामोडीवरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग आता आपण प्रश्न घ्यायला सुरुवात करूयात, पण त्याच्या आधी छोटीशी जाहिरात. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. त्याच्यामध्ये ना मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्च्युअलमध्ये शिपाईचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत. सरावासाठी 175 पेक्षा जास्त म्हणजे टेस्ट मी यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. यातले बरेचसे प्रश्न जशास तसे तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा येतील. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर फेब्रुवारी 2026 मध्ये ना मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री यमनाम यमनाम खेमचंद सिंह बनलेले आहेत. आता यमवरून लक्षात ठेवायला सोपं आहे. यमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नेमचा टिप ड्रेन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता सध्या भारतामध्ये ना 2 महिला उपमुख्यमंत्री आहेत. एक मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री नेमचा किमगेन आणि आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सुनेत्रा अजित पवार, ह्या अशा 2 महिला उपमुख्यमंत्री सध्या भारतामध्ये आहेत. मणिपूर आणि महाराष्ट्र दोन्ही मवरून सुरू होणारे नाव आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस 2026 ची मुख्य थीम काय होती? तर राष्ट्रीय मतदार दिवस 2026 याची थीम काय होती माहिती आहे का? तर माझा भारत माझे मत अशी त्याची थीम होती. माझा भारत माझे मत, माय इंडिया माय वोट. आता राष्ट्रीय मतदार दिन कधी असतो ते मला कमेंट करून सांगा सर्वांनी. तर सर्वांना माहिती आहे राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी का 25 डिसेंबर? 25 जानेवारीचा आहे पहा. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारीला साजरा केला जातो, कारण 25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. त्याच्या पुढे चौथा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न आहे पहा. 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा किताब हा फातिमा बोश यांनी जिंकलेला आहे. फातिमा बोश हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 2025चं मिस युनिव्हर्स कोण आहेत? फातिमा बोश आहेत. भारत आणि कोणत्या देशादरम्यान एक्वेरिन, नाव लक्षात ठेवा, एक्वेरिन 2025 हा संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला. तर एक्वेरिन 2025 हा जो संयुक्त सैन्य अभ्यास आहे ना, भारत आणि मालदीव या 2 देशांच्या दरम्यान झाला. मालदीव आपल्या अरबी समुद्रामध्ये येतो बरं का भारताच्या. त्याच्या पुढे जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून कोणत्या नदीला मान्यता देण्यात आली आहे? तर जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून फनके नदी याला मान्यता देण्यात आलेली आहे. आता ही जी फनके नदी आहे ना, ही ऑस्ट्रेलिया या देशातील आहे आणि ही जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून तिला मान्यता देण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियातील फनके नदी. भारताचे पहिले डिजिटल जनजातीय स्वातंत्र्य सेनानी संग्रहालय कुठे उभारण्यात आले आहे? तर या ठिकाणी पहा, भारताचे पहिले डिजिटल जनजातीय स्वातंत्र्य सेनानी संग्रहालय छत्तीसगड जिल्ह्यातील रायपूर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. रायपूर हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, रायपूर. त्याच्या पुढे पहा आता. छत्तीसगडची राजधानी कोणती आहे ते मला कमेंटमध्ये सांगा बरं सर्वांनी. नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या G20 शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडलेलं जे G20 शिखर परिषद आहे ना, ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. व हे त्याचं उत्तर आहे, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्या पुढे पाहता भारतातील काय प्रश्न आहे आपला? भारताच्या पहिल्या म्युझिक रोडचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर भारताच्या पहिल्या म्युझिक रोडचे उद्घाटन मुंबई या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि मुंबईमध्ये जो कोस्टल रोड तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्या
ते जे संगीत तयार करणारा रस्ता आहे तिथून गाडी गेली की गाणं वाजतं आणि मला वाटतं जे हो हे जे गाणं आहे ते वाजतं पहा त्या ठिकाणी. जे हो त्यातला संगीत ए आर रेहमान यांनी दिलेला आहे. आणि कोणता पिक्चर पाहतो म्हणजे कोण बनेगा करोडपती सारखं त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं नाव आठवत नाही आता. कमेंटमध्ये सांगा बरं पिक्चरचं नाव कोणतं आहे जे पिक्चर. त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने जानेवारी 2026 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले? तर इराणमध्ये युद्ध सुरू आहे पहा, अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान. तर इराणमधून भारतातील नागरिकांना परत आणण्यासाठी भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं माहिती आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन स्वदेश. हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे ऑपरेशन स्वदेश. आणि जर तुम्हाला अजून आपल्याला 15 प्रश्न पाहिजेत हा. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं क्लर्कचे घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत आणि 350 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. चला त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि 18 नंबरचा प्रश्न आहे पहा, आईकडून मुलाकडे होणारा HIV आणि सिफिलिसचा प्रसार थांबवणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता ठरला आहे? तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे पहा, डेन्मार्क हा देश ठरलेला आहे. की आईकडून मुलाकडे होणारा HIV आणि सिफिलिसचा प्रसार थांबवणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश हा डेन्मार्क ठरलेला आहे. तर हे त्याचं उत्तर आहे डेन्मार्क. आता हनुमान प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट हनुमान कोणत्या राज्याने मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सुरू केलेला आहे? तर हा जो हनुमान प्रकल्प आहे ना, हा आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे पहा, आंध्र प्रदेश. आता या ठिकाणी मानवी वन्यजीव संघर्ष म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर जे बिबटे असतात ना ते ऊसाच्या शेतीमध्ये पाहायला मिळतात. मानवी वस्तीमध्ये शिरलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे यावर्षी. तर खूप म्हणजे रोज कोणती ना कोणती बातमी असतेच की बिबट्या या वस्तीमध्ये शिरला, या गावामध्ये शिरला. तर त्याला मानवी वन्यजीव संघर्ष असं म्हटलं जातं. तर हनुमान प्रकल्प हा कुठं राबवला जात आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये राबवला जात आहे. चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. SIPRI याच्या अहवालानुसार, कोणता अहवाल? SIPRIच्या अहवालानुसार 2021 ते 25 दरम्यान जागतिक शस्त्र आयातीत भारताचा क्रमांक कितवा आहे? आता जागतिक क्षेत्र आयातीमध्ये भारताचा क्रमांक दुसरा आहे बरं का. आता एक विशेष आहे की नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे भारतातून आता शस्त्र जे आहे त्याची निर्यात सुद्धा वाढलेली आहे बरं का. भारत स्टील परिषद 2026 म्हणजे इंडिया स्टील समिट 2026 चे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? तर भारत स्टील परिषद 2026 याचं जे यजमान पद आहे म्हणजे ही परिषद कुठं होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. कुठं होणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली यमुना नदीच्या तीरावर आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. तमिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर तामिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क हे जे आहे ना ते कोली हिल्स या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. कोली हिल्स हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आहे पहा, फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि किर्गिस्तान भारत आणि किर्गिस्तान दरम्यान कोणता संयुक्त सैन्य अभ्यास पार पडला? तर फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान खंजर 13 हा जो सैन्य अभ्यास आहे तो पार पडलेला आहे. काय नाव आहे त्याचं? खंजर 13 हे त्याचं नाव आहे. जागतिक कर्करोग दिन 2026 म्हणजे वर्ल्ड कॅन्सर डे 2026 कधी साजरा करण्यात आला? तर जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. कधी साजरा करण्यात आला? 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन वर्ल्ड कॅन्सर डे असतो. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? हे पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, याच्यावर फार मोठं वादळ निर्माण झालं होतं. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राचे लेखक आहेत जनरल M नरवणे, हे त्याचे लेखक आहेत. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. त्याच्या भारताचे माजी सैन्य प्रमुख आहेत. त्याच्या पुढे 19 नंबरचा प्रश्न आहे पहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, काय म्हणत आहे मी? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी राष्ट्रपती भवनात कोणत्या नवीन बौद्धिक केंद्राचे उद्घाटन केले? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये ग्रंथ कुटीर या बौद्धिक केंद्राचे उद्घाटन केले. काय उत्तर आहे? ग्रंथ कुटीर या बौद्धिक केंद्राचे उद्घाटन आहे. जगातील पहिला सर्वसमावेशक AI कायदा AI बेसिक ॲक्ट कोणत्या देशाने लागू केला आहे? तर जगातील पहिला सर्वसमावेशक AI कायदा म्हणजेच AI बेसिक ॲक्ट हा दक्षिण कोरिया या देशाने लागू केलेला आहे. आणि आता तो सगळ्याच देशांनी लागू करण्याची गरज आहे पहा, कारण AIच्या माध्यमातून हल्ली काय होतंय ते सर्वांना माहिती आहे. AIचा पॉझिटिव्ह पण वापर आहे, निगेटिव्ह पण वापर आहे. तर जगातील पहिला सर्वसमावेशक AI कायदा कोणी लागू केलेला आहे? दक्षिण कोरिया या देशाने लागू केलेला आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो, पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक घ्या. याच्यामधून लिपिक आणि शिपाई दोन्हीचाही तुमचा अभ्यास पूर्ण होणार आहे. लिपिक आणि शिपाईचे ॲक्च्युअलमध्ये झालेले सगळे पेपर दिलेले आहेत आणि संपूर्ण सिलेबस वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत. यातनं जशास तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील. तर लिपिक आणि शिपाई दोन्हीची तयारी करत असाल तर न्यायालय भरती ई-बुक हे एकच ई-बुक आहे. 200 प्लस GST ही त्याची फी. त्याच्या पुढे आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, जानेवारी 2026 मध्ये कोणता देश अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडला आहे? तर जानेवारी 2026 मध्ये अमेरिका हा देश जागतिक आरोग्य संघटनेमधून अधिकृतरित्या बाहेर पडलेला आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली आहे पहा, म्हणून 7 एप्रिलला दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न आहे की वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर वैयक्तिक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 हा सीता अशोक शेळके यांना सादर करण्यात म्हणजे यांना मिळालेला आहे. सीता अशोक शेळके नावावरूनच आपल्या महाराष्ट्राचे वाटतात ना. चला त्याच्या पुढे भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे अनावरण कोणत्या 2 स्थानकादरम्यान करण्यात आले? स्लीपर ट्रेन म्हणजे काय? झोपून जाण्याची व्यवस्था. तर वंदे भारत स्लीपर ट्रेन हिचं अनावरण हावडा आणि गुवाहाटी यांच्या दरम्यान झालेलं आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. हावडा हे पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरामध्ये आहे हावडा ब्रिज आणि गुवाहाटी आसाम राज्यामध्ये आहे. आसाम आणि इतर 6-7 राज्यांचं उच्च न्यायालय गुवाहाटीलाच आहे पहा. जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नेमणूक झालेली आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. प्रवीण वशिष्ठ हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने कोणत्या शब्दाला 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून केले आहे? तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने कोणता शब्द घोषित केलेला आहे माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे रॅज बॅट. हा जो शब्द आहे या शब्दाला 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्कसाठी हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये फक्त 500 प्लस GST मध्ये हा कोर्स आहे. संपूर्ण सिलेबस कव्हर होतो. प्लस यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स मोफत दिलेले आहेत. न्यायालय भरती ई-बुक आणि न्यायालय टेस्ट सिरीज. आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणे होणार आहे. तसंच हे व्हिडिओ इतर परीक्षेला सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चोखे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.